नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग परिगा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:39 ते 9:15 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:50 ते 12:26 आणि यमगंड काळ दुपारी 3:37 ते 5:13 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. सकाळी 8:21 हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवी बरोबर त्रिकोण योग करणार आहे. बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:21 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. व्ययातल्या बुध, शुक्र, शनी, नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रीय करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि तुमचा मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा दिसून येईल. मात्र वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आज जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:21 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. लाभातल्या बुध, शुक्र, नेपच्यून आणि शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणं दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात सुद्धा करू नका. आर्थिक व्यवहारात थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:21 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. दशमातल्या बुध, शुक्र, नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा जो मूड आहे तो खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण लाभाच्या संधीसुद्धा आजच्या दिवशी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी राहतील. फक्त वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या प्रमाणात मतभेद, मतवैचित्र असे काहीसे अनुभव होते. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:21 हा चंद्र तुमच्या 6व्या सणात भ्रमण करेल. भाग्यातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. आज तुमचा मूड म्हणावा तेवढा चांगला दिसून येणार नाही. थोडासा निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये दिसून येईल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होणं किंवा त्या संदर्भात काही चांगल्या घटना, घडामोडी घडणं असे काही अनुभव येतील. मात्र दिवस तुमच्यासाठी
अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:21 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. अष्टमातल्या बुध, शुक्र, शनी, नेपच्यून याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते हातावेगळे करू शकाल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुधारतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:21 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. सप्तमातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. मात्र वैवाहिक जोडीदारावर थोड्या प्रमाणात खटके वगैरे उडू शकतील, याकडे काळजी घ्या. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगला वेळ सुद्धा तुम्ही घालवू शकता. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:21 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. षष्ठातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार. अतिशय महत्त्वपूर्ण आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. मात्र नवीन काही निर्णय घेताना थोडासा विचार करणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारापासून नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो. तुमचा कालावधी सुद्धा चांगल्या प्रकारे व्यतीत होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:21 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. पंचमातला बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणारा. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त होऊ शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले योग सुद्धा होऊ शकतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:21 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल. चतुर्थात असणाऱ्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र केल्याने पंचमात असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अतिशय उत्तम, महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी अशा प्रकारचा दिवस राहील. आजच्या दिवसात जी कामं हाती घ्याल ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पूर्ण होताना दिसेल. तुमच्यामधला हुरूप दांडगा राहील, आत्मविश्वास चांगला राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्या प्रमाणात नातेसंबंधात बिघाड होऊ शकेल. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:21 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तृतीयात असणाऱ्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि चतुर्थात असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मात्र थोडीशी काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:21 हा चंद्र तुमच्या
लाभ स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक करताना सुद्धा काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. मात्र कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता दिवस चांगला राहील. महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण सुद्धा होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:21 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतला बुध, शुक्र, शनी, नेपच्यून याबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे आणि द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. त्या संदर्भात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भात सुद्धा काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला मिळू शकतील. मात्र सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या कारकिर्दीवरती होणार नाही. काळजी करू नका. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 18 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.